कुठे चाललीस? ते मला जरा सामान घ्यायचं होतं ना, त्यासाठी जाते. काय? अगं मग घरला यायचंस की. ते माझ्या लक्षात नाही राहिलं, सॉरी. लक्षात नाही राहिलं? बरं ते जाऊ दे, पण मला सांग नक्की काय झालंय? काही नाही. काही नाही? अगं अर्चना, तुला ना मी 2 वेळेलाच भेटले, पण तुला मी चांगली ओळखते. तुझा स्वभाव काय आहे, तू कशी आहेस हे समज मला माहिती आहे. तर माझ्यापासून लपवण्याचा काय प्रयत्न करू नगस. सांग काय झालंय नक्की? जाऊ द्या ना आजी, आपण नको बोलूया त्या विषयावर. डुचकी भेटली होती ना तुला, तिनं तुला सांगितलं ना काय काय? अगं ती जराशी येडी आहे, लक्ष देऊ नगस तिच्याकडे. तुम्हाला कसं कळलं? अर्चना, अगं लय वर्ष या वस्तीत राहते म्या, लोक ओळखतात मला. पण प्रश्न तो नाही का मला कुणी सांगितलं, कशाला सांगितलं, का सांगितलं, ते नक्की काय आहे तेवढं मला सांग. आजी पण ती तुमची नात आहे म्हणूनच सांगते की ती जराशी येडी आहे डोसक्यानं, तिच्या डोसक्यात काही शिरत नाही. पण तुला माहिती आहे ना ग, का तुझ्यात आणि चंदन मध्ये फक्त मैत्री आहे. मग मैत्री असायला काय हरकत आहे? हा हे बघ अर्चना, चंदन लय मोठ्या धक्क्यातनं बाहेर आलाय बघ. त्याला बाहेर येताना लई त्रास झालाय, आणि तू जर आता अशी वागायला लागलीस तर त्याला लई त्रास होईल, आणि त्याला झालेला त्रास मला बघवणार नाही ग. अरे इथे तर कोणीच नाहीये. पण वरून फोन लावता ही सरप्राईज व्हिजिट आहे, कोणतरी सर आपल्याला भेटायला येणार आहे. सर तुम्ही इन्स्पेक्शन ऑफिसर आहात का? हो. आपण म्हणजे सरप्राईज इन्स्पेक्शन करायला तुम्हीच आलात ना? हो, पण तुम्हाला कसं माहित? हो, हे सगळं सरप्राईज व्हिजिट तुमची आम्हीच घडवून आणली. पण आम्हाला तर सांगितलं कोणतरी आम्हाला सर भेटायला येणार आहेत ते. हां, मीच तो दिनकर तांदळे. आम्हीच तुम्हाला बोलवतो. अहो हा नेमका काय प्रकार आहे? आम्हाला डायरेक्ट हेड ऑफिसमधनं फोन आला होता, आणि म्हणून आम्ही इकडे तात्काळ आलोय. आणि आम्हाला सांगितलं होतं कोणतरी शिवा मॅडमना भेटायचं आहे. हा मीच, माझंच नाव शिवा आहे, आणि हे सगळं आम्हीच घडवून आणलं. काय ना सर, हे बघा, ह्या शाळेत ना खूप मोठा स्कॅम सुरू आहे, आणि तो आम्हाला बाहेर काढायचा. शाळेची अवस्था फार बिकट आहे. यातल्या विद्यार्थ्यांना जे जेवण दिलं जातं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं. गणवेशासाठी जे कपडे वापरले जातात त्याचं स्तर बघा जाऊन, आणि एकदा वर्गामध्ये फिरा तुम्ही, तुम्हाला कळेल काय भयानक अवस्था आहे. अहो मग तुम्ही याची कंप्लेंट का नाही केली? केली, मी स्वतः कंप्लेंट केली, पण ती दुर्दैवानं तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. तर तुमच्या आणि माझ्या मधली जी लोक आहेत ना, ते सगळेजण या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. बघा, नियम आणि मुलांच्या सुरक्षितेच्या पुढे कोणच मोठं नाही आहे. म्हणूनच तर सर तुम्हाला या पद्धतीने इथे बोलवावं लागलं. मला माहिती आहे तुम्हीच मुलांना न्याय देऊ शकता. ठीक आहे मग चला. साहेब काय घेणार, चहा नाश्ता? दोन्ही पण घेणार. चहा, कॉफी, थंडा थंडा, गरम. गणेश, चहा नाश्ता सांग रे. कोल्ड ड्रिंक राहिलं. कोल्ड ड्रिंक पण. तसे खूप तरुण दिसताय तुम्ही, म्हणजे शिक्षण संपल्यावर लगेच नोकरीला लागले काय? त्याचं काय झालं की लहानपणीच त्यांच्या आईने ह्यांना इंजेक्शनचं बाळ करून इन्स्पेक्शनचं बाळ करून पाजलं. त्यामुळे कमी वयातच हे अधिकारी झाले. काय कमी वयात? आई कॉर्पोरेट ऑफिसर होते गव्हर्नमेंट मध्ये. हा सर, तसं गाव कोणतं तुमचं, म्हणजे मूळचे कुठचे? MP. मूळचे MP. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. मराठी तर खूप चांगलं बोलताय तुम्ही. बाळकडू, आई, इंजेक्शन, इन्फेक्शन. मूळची MP मध्ये इंदोरची इंदोरची बर्फी मस्त आहे. मस्त.
रिपोर्ट लिहून टाकूया आपण. हो 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 हो. एवढ्या लवकर लगेच रिपोर्ट? हा म्हणजे तुम्ही ते काय ते सरप्राईज इन्स्पेक्शनला आलात ना, म्हणजे त्याच्यानंतर रिपोर्ट लिहितात ना? सावकाश ठसका लागेल, ठसका लागेल, सावकाश. ते सरप्राईज वगैरे हे तर आधी व्हायचं, आता नाही सरप्राईज देणं वगैरे. म्हणजे कसं, जर तुम्हाला आधीच कळलं की आम्ही येतोय तर तुम्ही आम्हाला ना उंदीर गेला. तिथे आता उंदीर होता. हे सगळं काय? तुम्हाला इथे स्वच्छ ठेवता येत नाही का? साहेब, जेवढ्या सोयी आम्हाला मिळतात तेवढंच सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा अजून काय करणार आम्ही? मग जे तुम्ही अन्न ठेवता त्याचं काय आहे? आणि हे खिचडी आहे की पाणी? साहेब, आम्ही फक्त बनवतो आणि वाढायचं काम करतो. जर काही आम्ही बोललो तर आमचं काम जाईल ना. साहेब, ते तरी काय करतील? कोणाकडे तक्रार करतील? शाळा सरकारी आहे, प्रिन्सिपल काही करू नाही शकत. ते काही बोलले तर नोकरी जाईल त्यांची.